नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय आपण अभ्यासतोय आणि आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. आपल्या 8व्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. इंग्रजीमध्ये शब्द आहे पब्लिक फायनान्स इन इंडिया. पब्लिक म्हणजे सार्वजनिक, फायनान्स म्हणजे वित्त किंवा वित्त व्यवहार, इन इंडिया म्हणजे भारतातील. पब्लिक फायनान्स इन इंडिया, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज पहिला प्रश्न पाहणार आहोत. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ व स्वरूप. आता विद्यार्थ्यांनो, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला निर्माण झालेला असेल, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप पाहणार आहोत. आता थोडीशी प्रस्तावना पाहूया. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्याच शाखांपैकी एक आहे व त्यामध्ये अर्थव्यवस्थेतील सरकारची भूमिका व कार्ये याचा अभ्यास केला जातो. थोडक्यात काय, सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सरकारची भूमिका व सरकारची कार्ये याचा अभ्यास केला जातो. आता शासन म्हणजेच सरकार. तर सरकार म्हणजे काय पहा. आता शासन किंवा सरकार म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था म्हणजेच सरकार किंवा शासन होय. काय व्याख्या आहे? सरकार म्हणजे काय किंवा शासन म्हणजे काय? तर शासन म्हणजे सरकार. तर त्याची व्याख्या पहा. शासन किंवा सरकार म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी, म्हणजे विशिष्ट प्रदेशातील वेगवेगळी कामे पार पाडण्यासाठी नागरिकांनीच निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था म्हणजे सरकार होय. तर विद्यार्थ्यांनो, सरकारची प्रामुख्याने 2 कार्ये असतात. सरकारची प्रामुख्याने किती कार्ये असतात? 2. पहिलं कार्य असतं सक्तीची कार्ये व दुसरं कार्य असतं ऐच्छिक कार्ये. आता सरकारला सक्तीने कोणती कामे करावी लागतात? कंपल्सरी. सक्तीची कामे म्हणजे काय? अनिवार्य कामे. सक्तीची म्हणजेच अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी कार्ये. परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, उदाहरणार्थ चीन असेल, पाकिस्तान असेल, असे जे परकीय आक्रमण आहेत यापासून आपल्या देशाचे संरक्षण करणे. आपल्या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, ही झाली सक्तीची कार्ये. आता ऐच्छिक कार्ये म्हणजे कोणती? म्हणजे ही सक्तीची नसतात, इच्छेनुसार ऐच्छिक. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देणे म्हणजे त्यांना पगार देणे, निवृत्ती वेतन देणे, शिक्षणाच्या सुविधा पुरविणे, आरोग्याच्या सुविधा पुरविणे, तसेच इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजनांची तरतूद करणे. आता कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजना म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण असेल, मोफत मध्यान्ह भोजन असेल, सरकारी दवाखाने असतील, बाग बगीचे असतील, याला आपण काय म्हणतो? कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाय योजना. आता विद्यार्थ्यांनो, सार्वजनिक वित्त व्यवहाराचा आपण अर्थ व व्याख्या पाहूया. आता सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या 2 शब्दांचे मिश्रण आहे. पुन्हा एकदा पहा. सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना कशाचं मिश्रण आहे? सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या 2 शब्दांचे एकत्रीकरण आहे, या 2 शब्दांचे मिश्रण आहे.
सार्वजनिक याचा अर्थ काय होतो? एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्तींचा समूह होय. सार्वजनिकचा काय अर्थ होतो? एखाद्या प्रशासकीय भूभागात, म्हणजे ज्या ठिकाणी एखादं सरकार आहे, ज्या ठिकाणी एक सरकारची अंमलबजावणी चालते, सरकारचा प्रभाव चालतो. सार्वजनिक याचा अर्थ काय होतो? एखाद्या प्रशासकीय भूभागात, सरकारच्या कार्यक्षेत्रात म्हणजे प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्तींचा समूह होय. तर वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न व खर्च होय. वित्त व्यवहाराचा काय होतो अर्थ विद्यार्थ्यांनो? उत्पन्न व खर्च. उत्पन्न व खर्च म्हणजे वित्त व्यवहार. थोडक्यात सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न व खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. थोडक्यात सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय? केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. आता विद्यार्थ्यांनो, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्था याचा अर्थ होतो, तुम्ही जर एखाद्या खेडेगावात राहत असेल तर तिथं कोणाचं शासन असतं? स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा कटक मंडळे म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड. ज्या ठिकाणी आर्मीचा एरिया असतो त्या ठिकाणी काय नगरपालिका किंवा महानगरपालिका नसते किंवा ग्रामपंचायतही नसते, त्या ठिकाणी कटक मंडळ कॅन्टोन्मेंट बोर्ड असते. याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. आता विद्यार्थ्यांनो, आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या पाहू. ह्यू डॅल्टन या अर्थतज्ञाने व्याख्या सांगितलेली आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हा काय? अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हा सार्वजनिक अधिपत्याखालील म्हणजे सरकारच्या अधिपत्याखालील उत्पन्न, खर्च व समायोजनाशी संबंधित आहे. दुसरी व्याख्या पाहू आपण प्राध्यापक फिंडले शिराज यांची. सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे. सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार होय. आता निधी सरकार कसं उभारते? सरकार निधी कसा उभारते? वेगवेगळे कर आकारून, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असे वेगवेगळे कर आकारते व निधी उभारते. किंवा शुल्क आकारून, शुल्क म्हणजे फी, वेगवेगळे शुल्क आकारून सरकार काय करते? निधी उभारते. त्यानंतर काय? दंड करून, जर तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला दंड होतो, म्हणजे दंड आकारूनही सरकारला निधी मिळतो. सरकारला कोणी अनुदाने दिले तरी तो सरकारचा निधी झाला, सरकारचं उत्पन्न झालं. किंवा सरकार वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेते. अशा प्रकारे सरकार निधी उभारते. आणि मग सार्वजनिक सत्तेचा निधी करणे म्हणजे जो आपल्यासाठी जो निधी उभारलेला आहे तो खर्च करणे. याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार होय. आता सार्वजनिक वित्त व्यवहाराचे स्वरूप पाहूया. पहा, सार्वजनिक वित्त व्यवहार याचे प्रामुख्याने 5 प्रकार दर्शविलेले आहेत. पहा, हा ट्री डायग्राम आहे. पहिला आहे सार्वजनिक खर्च, दुसरा आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा आहे सार्वजनिक कर्ज, चौथा आहे राज्य वित्तीय धोरण आणि 5वा आहे वित्तीय प्रशासन. तुम्ही याला एक आकडा टाका, याला दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा, 5वा मुद्दा.
पहिला मुद्दा आपण पाहू सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्चांचे म्हणजे सरकारचा खर्च. विद्यार्थ्यांनो, सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारचा जनतेसाठीचा खर्च. तर सार्वजनिक खर्चाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात: महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च. म्हणजे विकास सोडून इतर बाबींवरचा खर्च म्हणजे विकासेतर खर्च. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला मिळणारे उत्पन्न. सरकारला 2 मार्गांपासून उत्पन्न मिळते. एक म्हणजे कर आकारून मिळणारे उत्पन्न म्हणजे कर उत्पन्न, आणि कर सोडून इतर मार्गांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे करेतर उत्पन्न. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला मिळणारे उत्पन्न. सरकारला उत्पन्न 2 मार्गांनी मिळते. एक करांपासून मिळणारे उत्पन्न, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कराची जागा GST ने घेतलेली आहे. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर याला म्हणतात करांपासून मिळणारे उत्पन्न. आणि करेतर उत्पन्न म्हणजे काय? कर सोडून इतर मार्गांपासून मिळणारे उत्पन्न. कर सोडून इतर मार्गांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजेच करेतर उत्पन्न. उदाहरणार्थ शुल्क आकारून म्हणजे फी आकारून. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर शुल्क आकारले जाते, ते झालं सरकारचं करेतर उत्पन्न. दंड, वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला दंड आकारला जातो. अनुदाने, सरकारला वेगवेगळ्या समाजातील लोकांकडून अनुदान दिले जाते, रकमा दिल्या जातात. देणग्या, समाजातील विविध घटक सरकारला देणग्या देतात. उदाहरणार्थ कोरोना काळात रतन टाटांनी जवळजवळ 2000 कोटी रुपये केंद्र सरकारला पंतप्रधान निधींच्या फंडात दिलेले आहेत, याला म्हणतात देणग्या. विशेष कर व कर्ज. तिसरा प्रकार आहे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्जाचे 2 प्रकार पडतात. एक अंतर्गत कर्ज व दुसरा बाह्य कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे देशामध्येच देशातील बँका व विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय? देशातील वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज. बाह्य कर्ज म्हणजे काय? देशाबाहेरील आंतरराष्ट्रीय बँका, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून घेतलेले कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय. पुढचा प्रकार आहे राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरणाचे 3 प्रकार पडतात. सार्वजनिक खर्च, जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सरकारचा खर्च, सरकारचे उत्पन्न, सार्वजनिक कर्ज. सरकार कोणकोणत्या मार्गांनी कर्ज उभारते ते ह्या ठिकाणी पाहिले आपण. शेवटचं आहे वित्तीय प्रशासन. यामध्ये येतं सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचे अंदाजपत्रक, ज्याला आपण बजेट म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, ही सार्वजनिक वित्त व्यवहाराचा आपण अर्थ व स्वरूप पाहिलेले आहे. धन्यवाद.